परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि मला इथे बाहेर झाडायचं होतं आणि बाहेर वातावरण छान आहे. आज आभाळ वगैरे नाही आहे, तर असं वाटते की आता पाऊस येणार नाही आणि सूर्यप्रकाश पण छान पडलेला आहे. तर बाहेरचं हे झाडून घ्यायचं होतं आणि पुढे बांधकाम असल्यामुळे थोडीफार धूळ येत असते. दोन्ही टाईम मी झाडत असते, पण धूळ होतेच ती. आणि काल पाणी शिंपलेलं नव्हतं इथे, त्याच्यामुळे मला असं पायाला कचकचच वाटायला लागलं ते. म्हटलं चला आज छान क्लीन करून घेऊया. त्यानंतर सर्व झाडून घेतलेलं आहे आणि इकडे दाराकडे इतकी धूळ नाही राहत, पण पुढे जास्त असते. त्यानंतर पाणी शिंपलेलं आहे आणि मी पाईपानी पाणी न टाकता असंच शिंपत असते, कारण पाईपानी शिंपलं की पाणी भरपूर लागत असते आणि एवढा मोठा पाईप पण नाही माझ्याकडे, त्यामुळे बकेटीमध्ये पाणी घेऊन शिंपत असते. त्यानंतर ही रूम आवरायची होती. आज म्हटलं चला बेडशीट, पिलो कवर वगैरे धुवायचे. आता दर 8 दिवसांनी मी ते बदलवतच असते पिलो कवर, बेडशीट. अंगण ओलं आहे तोपर्यंत म्हटलं ही रूम आवरून घेऊया, कारण इकडून किचनमध्ये जायचं म्हटलं तर सगळे पाय होतात ओले. त्याच्यामुळे इकडलं आवरून घेते आधी आणि थोडंफार सुकलं की मग नंतर किचनमध्ये. तरी इथे सर्व अंथरून व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर नवीन बेडशीट टाकायची होती मला. तर ही बेडशीट मी मिशोवरून बोलवलेली होती. 2चा पॅक होता कॉम्बोमध्ये. सिंगल बेडच्या आहेत त्या, पण या बेडला आली ती. आणि बेडशीटची क्वालिटी एकदम छान निघालेली आहे. आता 3 वर्ष झालेले आहे बेडशीटला, पण एकदम छान निघालेले आहे आणि प्युअर कॉटनमध्ये आहे. मी हा 450चा पॅक घेतलेला होता. 2 होते यामध्ये, एक ग्रीनमध्ये आहे आणि एक हे ब्ल्यूमध्ये व्हाईट आहे. त्यानंतर पिलो कवर पण बदलून घेतलेले आहे आणि आता मला रूम झाडायची होती. रूम वगैरे झाडून घेतलेली आहे. तेवढा व्हिडिओ काही जास्त शूट केलेला नाही मी, कारण थोडाफारच व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे. मधलं रुटीन दाखवलेलंच नाही तुम्हाला. आणि रूम झाडायच्या आधी सर्व नीट नेटकं व्यवस्थित ठेवावं लागते, त्यानंतरच झाडते. त्यानंतर इथे मी जिऱ्याचं पाणी केलेलं होतं. रोज जिऱ्याचं पाणी करत असते 1 कप आणि ते घेत असते. ॲसिडिटीसाठी चांगलं असते ते, म्हणून मी आता रोज ते घेते. म्हटलं चला रूम आवरलेली आहे, थोडं पाणी घेऊया. पाणी खूप गरम असल्यामुळे ते मला प्यायलाच खूप वेळ लागला, नाहीतर थंड झालं की पीत असते. म्हटलं आता एवढी वेळ नाही आहे, कामं आहे बाकीची पडलेली, त्याच्यामुळे मग घाई गडबडीमध्ये ते गरम पाणीच घेतलं मी. आणि त्यानंतर किचनची आवराआवर करायची होती. पुढचं अजूनही सुकलेलं नाहीच आहे. जोपर्यंत सूर्यप्रकाश येत नाही व्यवस्थित इथे दारापुढे, तोपर्यंत ते सुकणार नाही. आणि नंतर इथे मध्येच कसं स्लिप व्हायची भीती असते. तर बघू शकता किचन वगैरे आवरून घेतलेली आहे. आणि आता बाहेरचं वातावरण बघा छान आहे. पुढचं तर मी जास्त शूट करत नाही, म्हणजे कोणी काही म्हणतील अशी भीतीच वाटत असते, कारण सहसा तर मी माझ्या 2 रूमचंच तुम्हाला दाखवते, बाकी पुढचं वगैरे जास्त शूट करत नाही. त्यानंतर इथे या डब्यामध्ये मला बंडल शोधायचं होतं. माझ्याकडे आता 1 डझन मी सुई धाग्याचे ते कलरमध्ये बंडल आणलेले होते, तर त्यातील मला व्हाईट पाहिजे होतं. व्हाईटच मिळत नव्हतं. म्हटलं चला या डब्यामध्ये असेल. आणि आमच्याकडे सुई धागे तर कुठेही असतात, मुलगी घेते किंवा मी. आणि कधी माझ्याच लक्षात नाही राहत की मी कुठे ठेवलं, तर ते शोधलं. कारण मला ते पिलो कवर थोडे शिवायचे होते, शिलाई त्याची निघालेली होती आणि मशीन नसल्यामुळे इतका प्रॉब्लेम होतो. थोड्या गोष्टीला आपल्याला ते सुई धागा वापरावा लागतो, पण ते मशीनची ज्याप्रमाणे शिलाई येते तशी हातावरची येत नाही. तर बघू आता एखादी वेळा जर जुनी शिलाई मशीन मिळाली तर घेणार मी. शिलाई मारायला कमीत कमी आपल्या घरचे जरी कपडे शिलाई मारले तरी बस. त्यानंतर मला शेवटी तो फायनली धागा मिळालेला आहे व्हाईट, आणि आता म्हटलं चला पिलो कवर शिवून घेते. तर त्यानंतर बाहेरचं सुकलं आणि इथे रांगोळी काढायची होती. आणि हे जे कलर आणले ना मी, अजूनही ते ओलसरच आहे आणि उन्हामध्ये जरी ठेवले तरी पण काय माहिती त्यावेळेस कलर व्यवस्थित दिले नाही आणि त्या कलरमध्ये अशी चमक नाही आहे. म्हटलं जाऊ दे आता एवढे संपून घेऊया, नंतर पुढच्या वेळेस बघू दुसरे. तर अशी छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर ही भाजी निवडायची होती. आणि भाजी निवडायचं काम मी हे सकाळीच करते, कारण मग दुपारी काही इतका वेळ मिळत नाही आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करावी लागते. तर इथे पालक आणलेली होती. फक्त 2 दिवस मी कंटाळा केला निवडण्याचा, तर पालक अर्ध्यापेक्षा जास्त खराब झालेली आहे. म्हणजे ते जेव्हा मी आणली तेव्हाच थोडी मला वाटलं की ही व्यवस्थित नसेल, पण म्हटलं चला आता पालक मला घ्यायचीच होती म्हणून जास्त नाही, मी 10 रुपयाची आणली ती, अर्धा पाव. आणि त्यातली अर्धी खराबच निघाली. जे थोडीफार चांगली निघाली ती निवडून घेतली. म्हटलं फरशी पुसायच्या आधी सगळं हे निवडून घेतलेलं बरं, नंतर फरशी पुसायला बरं. त्यानंतर कोथिंबीर, मिरची आणि कारले होते. कारले आणले अर्धा पाव. कारले छान होते, फ्रेश होते. तर हे भाजी वगैरे सर्व निवडून घेतलेली आहे आणि आता दुपारची कामे करायची आहे बाकी.
जास्त मी मधला व्हिडिओ शूट केलेला नाही, जसा की स्वयंपाक करताना किंवा भांडे घासतानाचा. तर ते काय आहे की ट्रायपॉडचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मला ते मोबाईल खाली किंवा व्यवस्थित सेट करावा लागतो, त्याच्यामुळे मग थोडा प्रॉब्लेम होतो आणि जास्त शूट करण्यात येत नाही. तर असो, बघू शकता आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे आणि हे बाहेरचं वातावरण आमचे आता हे ती अंधार आलेला आहे पूर्ण आणि नळ आत्ता आले 7:30ला. तर नळाची धार खूप बारीक आहे आणि आता पाणी भरायचं होतं, पण आता संध्याकाळची वेळ आहे, जास्त काही पाणी भरणार नाही, 1 ते 2 गुंड भरणार, बाकी नंतर बघू. आणि बाहेर बघा छान असं वातावरण आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.